मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर मनसेच्या वतीने सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर येथे रुद्राभिषेक व महाआरती करण्यात आली। त्यानंतर देगाव व हिप्परगा परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। सोलापूर शहरातील सोन्या मारुती येथील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात तब्बल 158 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली। अनेक सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शिबिरास भेट देऊन आयोजकांचे अभिनंदन केले। याशिवाय गुळवंची येथील अनाथाश्रमातील मुलांना मिष्टान्न व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। NCMC कार्ड शिबिराचेही आयोजन करण्यात आले। मनसे महिला आघाडीच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम घेऊन संघटनाप्रती एकनिष्ठ राहण्याची शपथ घेण्यात आली। यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर यांनी सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती दिली। या कार्यक्रमांना सोलापूर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, मनविसे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, शिक्षक सेना राज्य उपाध्यक्ष संतोषकुमार घोडके, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, वाहतूक सेना जिल्हा संघटक प्रसाद कुमठेकर, शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष माने, निलेश भंडारे, प्रकाश कोळी, विश्वास गजभार, वीर संगप्पा भोज, बाळकृष्ण लाड, मनोज साळुंखे, गणेश भोसले यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या विविध समाजोपयोगी उपक्रमांमुळे सामाजिक बांधिलकीचा संदेश देत मनसे कार्यकर्त्यांनी वाढदिवसाचे औचित्य साधले। माननीय राजसाहेब ठाकरे यांचा जय असो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय असो। माननीय राजसाहेब ठाकरे यांचा जय असो। राज साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राज साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस। महाराष्ट्रातल्या युवकांना जी व्यक्ती आकर्षित करू शकते असं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे राजसाहेब, बाळासाहेब आणि उद्धवसाहेब। मला अभिमान आहे की मी भारतीय विद्यार्थी सेनेत राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलो व समाजसेवेचे धडे विद्यार्थी सेनेपासून राजसाहेबांनी आमच्यात घातले म्हणायला हरकत नाही। अशा या व्यक्तीला मी सोलापूर शहर शिवसेनेच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो व दीर्घायुष्य चिंततो। मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर मनसेचे जिल्हाध्यक्ष महेंद्रकर, आमचे जैनू, अभिजित तापरे रंपुरे हे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे। जे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचे जे विचार होते की 80% समाजकारण, 20% राजकारण, महाराष्ट्रामध्ये मनसेचे पदाधिकारी असू दे किंवा शिवसेनेचे असू दे, रक्तदान, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण अशी विविध कामाच्या माध्यमातून मनसेची संघटना वाढलेल्या महाराष्ट्रात आणि शिवसेना वाढलेल्या आहे। त्यामुळे अशा या देशाचं नेतृत्व करणाऱ्या आज संजय राऊत साहेबांनी म्हणले की उद्धव साहेबांनी, राजसाहेबांनी देशाचं नेतृत्व करावं असं गेल्या 2 वर्षापासून आम्ही सोलापूर शहरामध्ये मनसे आणि शिवसेनेचे पदाधिकारी एकत्र येऊन काम करतो। सोलापुराचा प्रश्न असू द्या, कुठल्या अनेक विषय असू द्या, आम्ही एकत्र येऊन सोलापूर शहराच्या नागरिकांचे प्रश्न सोडवतो। परंतु अशा ह्या थोर नेत्याला शिवसेनेच्या वतीनं आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। त्यांचा वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील सर्व मनसे पदाधिकारी, मनसैनिकांनी विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। माननीय राजसाहेबांचा आम्हा सर्वांस आदेश असतो की स्वाभिमान विकायचा नसतो तर तो जागवायचा असतो। त्याचप्रमाणे आज आम्ही सोलापुरातील सर्व मनसैनिक पदाधिकारी माननीय राजसाहेबांना असा शब्द देतो की साहेब, महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्ही कधी विकू देणार नाही आणि त्या महाराष्ट्राबद्दल जो आपल्या मनातील जो महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे ते महाराष्ट्रासाठी आमच्या प्राणाची आहुती लागली सर्व मनसैनिकाची, तर आम्ही माननीय राजसाहेबांच्या विचारासाठी आपल्या प्राणाची आहुती द्यायला सुद्धा तयार आहोत। हेच मी त्यांच्या वाढदिवसा दिवशी सांगतो। धन्यवाद। सकाळपासून कार्यक्रम सुरू आहेत। आज आपल्या ऑफिसमध्ये रक्तदान शिबिर होतं, परत महिलांचा कार्यक्रम होता, वृक्षारोपणाचा कार्यक्रम होता, परत संध्याकाळी मिष्टान्नाचा कार्यक्रम आहे, दुपारी 4 वाजता NCMC कार्डचं नियोजनाचा कार्यक्रम आहे। अशा मोठ्या प्रमाणावर पूर्ण जिल्ह्यातनं कार्यक्रम आहे। शहरात कमीत कमी 7 ते 8 कार्यक्रम आहेत। महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जुळलेले मराठी भाषा, मराठी संस्कृती, महाराष्ट्रात होणारे मराठी सण
यावर टोकाचं प्रेम करणाऱ्या मराठी हृदय सम्राट सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरे यांच्या 58व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर जिल्ह्याच्या वतीने अनेक विविध कार्यक्रमांचे इथं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्यातला सर्वात उत्कृष्ट कार्यक्रम आणि राजसाहेबांचा अभिप्रेत असणारा कार्यक्रम असा की वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही इथं हिप्परगाला घेतलेला आहे. तसेच देगाव येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम झालेला आहे. दोन्हीकडे एका ठिकाणी फळ रोपांचं केलेलं आहे, एका ठिकाणी फुल रोपांचं वृक्षारोपण केलेलं आहे. तसेच आज राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त सर्व मनसे पदाधिकारी व आमचे महिला भगिनी आज आम्ही एक निष्ठेची शपथ घेतलेली आहे की सन्माननीय राजसाहेबांच्या मनात असलेला महाराष्ट्र घडवण्यासाठी पक्षाचे जे विचार आहेत, जी निष्ठा आहे की राजसाहेबांच्या कायम त्यांच्या पाठीशी राहून आम्ही ती पुढे नेण्याचा प्रयत्न करू व पक्षाची जे ध्येय धोरण असतील त्याचं पालन करून जे वरिष्ठ नेतृत्व जे आदेश देतील त्याचा सन्मान करून पक्षाचं झेंडा सोलापूरमध्ये प्रत्येक घराघरात, प्रत्येक मनामनात, प्रत्येक माणसामध्ये रोवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. अशी एक शपथ एक निष्ठेची आम्ही आज इथे घेतलेली आहे. हिंदू जननायक सर्व योगांचे प्रेरणास्थान माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या 58व्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रम सकाळपासून पार पडत आहेत. सकाळी सोलापूर सिद्धरामेश्वरांची महाआरती करून व अभिषेक करून सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना उदंड आयुष्य लाभण्याकरिता अभिषेक व महाआरती करण्यात आली व राजसाहेब ठाकरे यांचा आदेश होता की प्रत्येक एरियामध्ये वृक्षारोपण करा. कारण साहेब या वाढदिवसानिमित्त सर्व मनसैनिकांनी एक संदेश दिले होते की गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वृक्षारोपण विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे असं साहेबांचा आदेश होता. त्याच अनुषंगाने आमचे सोलापूरचे संपर्क नूतन अध्यक्ष ॲडव्होकेट किशोरभाऊ शिंदे व सुधीरजी पाटसकर यांच्या नेतृत्वाखाली व विनायकांना महेंद्रकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज विविध कार्यक्रम इथं चालू आहेत. सुरुवातीला अभिषेक झाल्यानंतर देगाव येथे मुस्लिम ईदगाहमध्ये मोठ्या प्रमाणात तिथं वृक्षारोपण करण्यात आलं. तिथंच वाहतूक सेनेचे शहर संघटक जितेंद्र टिंपुर्णीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हिप्परगा येथे वृक्षारोपण करण्यात आले. आज तिथून आल्यानंतर सोनेमारुती येथे मोठ्या प्रमाणात भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलं व शिबिरचा संकल्प आणखी चालू आहे. हे कार्यक्रम करत असताना आमचे महिला आघाडीचे सर्व माता भगिनी यांनी मिळून सर्वांनी एक शपथ घेतलेली आहे आज की आमच्या जीव असेपर्यंत आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी काम करू. राजसाहेब जे आदेश देतील त्या आदेशाचा आम्ही तो मान्य करून सर्व महाराष्ट्राचा झेंडा घराघरावर लावून सर्व मनसेचे सर्वजण एकत्र काम करू असा आम्ही संकल्प आणलेला आहे.